इम्पॉर्टन्स काय आहे? हा तर आयुर्वेदामध्ये आपण बघितलं की सर्वात पहिल्यांदा काय आयुर्वेद काय आहे? हे प्राचीन शास्त्र आहे. हम्म आणि त्याचा आपण प्रतिबंधात्मक म्हणून एक वापर करू शकतो. पहिला पॉइंट काय तर प्रतिबंधात्मक म्हणजे काय की आपण पहिलं वाक्य बघितलं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. आपण हे जे वाक्य बघितलं होतं की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे म्हणजे काय तर प्रतिबंधात्मक उपाय करणे. आपण कसं व्हॅक्सिन घेतो, लहान मुलांना आपण काय करतो व्हॅक्सिन देतो. का देतो व्हॅक्सिन? तर त्या आजाराबरोबर लढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असते की एक प्रकारची शक्ती यावी मुलांच्या मध्ये, म्हणजे इम्युनिटी यावी. म्हणून आपण त्यांना प्रतिबंधात्मक गोष्टी म्हणतो किंवा व्हॅक्सिन देतो आपण. म्हाताऱ्या लोकांना पण आपण फ्लूचे व्हॅक्सिन्स देतो. आता मुलींच्या मध्ये तर सर्वायकल कॅन्सर होणे म्हणून पण सर्विरिक्स वगैरे त्याचे डोस आलेले आहेत आफ्टर 10 इयर्स. तर ह्याला आपण प्रतिबंधात्मक गोष्टी म्हणतो. तसं आयुर्वेदामध्ये पण लाईफस्टाईलच किंवा आपली दिनचर्या, ऋतुचर्या, आहार विहार आपला असा पाहिजे की त्याच्यामुळे काय होणार नाही आपल्याला व्याधी किंवा आजार होणार नाही. त्रिदोष जर प्रकुपित झाले नाहीत आणि त्रिदोष जर प्रकृती झाले ते साम्य अवस्थेत राहिले तर आपल्याला व्याधी निर्माण होणार नाहीत. म्हणून आयुर्वेद काय करतं? हे प्रतिबंधात्मक काम करतं. दुसरं गोष्ट म्हणजे काय की आहार कशा प्रमाणात सेवन करावा, किती प्रमाणात सेवन करावा, किती वेळा आहार खावा, विहार कसा असावा, ऋतुचर्या कशी असावी, दिनचर्या कशी असावी. त्याच्यानंतर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ आहेत. आणि इथे फक्त त्यांनी शरीराचाच विचार केलेला नाही आयुर्वेदानी, तर त्यांनी काय विचार केला आहे की आत्म, इंद्रिय आणि मन. कारण त्यांनी स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशनम. आणि काय सांगितलंय परत पुढं काय सांगितलंय? समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय म्हणा. म्हणजे त्यांनी आत्मा, इंद्रिय आणि मनाचा पण विचार केलेला आहे तिथं. मग इंद्रियांमध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आली, आत्मा आला. आणि हे सगळं जे काही आहे ते आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे की बऱ्यापैकी प्रमाणामध्ये काय होतं प्रतिबंधात्मक म्हणून त्याचा वापर करता येतो. नंतर आपण हे जे सुवर्ण प्राशन देतो ते बाळाची बुद्धी वाढवण्यासाठी जसं असतं तसं ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा काम करतं. त्यानंतर पुढचं काय आहे की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा उपयोग होतो. म्हणजे इम्युनिटी तुम्ही करोनाच्या काळात आता सगळ्यांनी अनुभवले की जिथं ऍलोपॅथी किंवा शास्त्राने हात टेकले तिथं योगा आणि आयुर्वेदाचा आपल्याला करोनाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला. कारण आपण बऱ्याच प्रकारचे काढे, तुळसी, पुदिना, गवती, आलं चहा, म्हणजे आजीबाईचा बटवाच असतो आपल्या घरात. प्रत्येक म्हणजे वस्तू, मिरे घ्या, दालचिनी घ्या, लवंग घ्या, मसाल्याचे पदार्थ घ्या, प्रत्येक गोष्टीचा हा काही ना काहीतरी घरातल्या उपयोग असतो. आणि आपण त्याचा काय करू शकतो? रोगप्रतिकारक शक्ती म्हणून काय करू शकतो किंवा वापर करू शकतो. किंवा आल्याचा पाक घेतो आपण सर्दी खोकल्या, सुंठीचा चहा घेतो. नंतर इव्हन दही आपण मिरे टाकून खाऊ शकतो. मग त्याच्यामुळे काय होतं? दही बाधत नाही. तर असं हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पण आयुर्वेदाची बरीच औषधे काय करतात? मदत करतात. तिसरा पॉइंट काय आहे तर मन आणि शरीर संतुलन. आता मन आणि शरीर संतुलन मध्ये आपल्याला काय बघायचंय तर मन आणि शरीर संतुलन मध्ये आता जसं योगा विचार करतं मनाचा, तसंच काय होतं की आयुर्वेद पण काय करतं? मनाचा विचार करतं. कारण त्यांनी हे जे श्लोक सांगितलं आपल्याला त्याच्यामध्येच कळतं की ते मन आणि इंद्रियांचा पण आयुर्वेद काय करतं? विचार करतं. आणि मनाचा विचार मन आणि शरीराचा काय करतं? विचार करतं. म्हणजे काय करतं की मन आणि कारण दोन्ही मानसिक गोष्टी ह्या शारीरिक गोष्टीवरती अवलंबून असतात आणि शारीरिक गोष्टी ह्या मानसिक गोष्टी. म्हणजे तुम्ही समजा आजारी पडलात तर त्याचे पडसाद मनावर पण काय होतात? उमटतात. कारण तुमची मनाची सहनशक्ती पण कमी होते, तुम्ही चिडचिडे व्हायला लागता, तुम्ही सहनशक्ती कमी होते. मग असं मानसिक म्हणजे शारीरिक गोष्टींचा मानसिक गोष्टींच्यावर परिणाम होतो आणि मानसिक गोष्टींचा पण शारीरिक गोष्टींच्या वरती काय काय होतो? परिणाम होतो. तर हे लक्षात घ्या की म्हणजे आयुर्वेदाने हा संबंध समजून घेतला आणि त्याच्यानुसार आयुर्वेद काय करतं की आपल्याला मनाचं आणि शरीराचं संतुलन कसं करायचं ह्या गोष्टीविषयी पण काय काय करतं? सांगतं. कारण सध्याचं युग कसं आहे की धावपळीचं आहे, एकदम तणावाचं आहे. विज्ञानाने जरी खूप प्रगती केली असली, काही जरी असली तरी
आपल्याला काय होतं की आता मनाचं संतुलन आणि शरीराचं संतुलन दोन्हीचंही संतुलन काय झालेलं ढासळले, कारण आपली जीवनशैली पूर्णपणे चुकीची झालेली आहे. आणि त्यामुळं काय होतं की त्याचा सगळ्याचा दुष्परिणाम काय होतो की आपल्या शरीरावरती आणि मनावरती होतो. आणि आयुर्वेद या दोन्ही गोष्टींचा विचार करून की मी पुढे सांगेन की मनाचा पण कसा विचार करतं हे पुढे मी तुम्हाला योग आणि आयुर्वेद संबंध असताना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की मन आणि कसं मनाचा पण ते कसा विचार, शरीराचा तर विचार तुम्हाला दिसतच आयुर्वेदामध्ये सगळ्या शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा हे आपल्याला सगळं दिसतंय. तिसरा प्रकार आहे म्हणजे आपल्याला असाध्य आजार. हम्म असाध्य आजार काय होतात की ह्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला बघा कॅन्सर बघा, कधी कधी फ्ल्यूचं हे म्हणजे कॅन्सर किंवा HIV म्हणा, एड्स म्हणा, किंवा हे सगळे कसे आहेत की असाध्य व्याधी आहेत. कधी कधी अवॅस्क्युलर नेक्रोसिस होतं पेल्विसला. तर ते अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे तिथं पेल्विसला रक्त पुरवठाच कमी होतो आणि मग काय होतं की आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट करायला लागते. बऱ्यापैकी ज्या लोकांना स्टेरॉइड द्यावे लागले करोनामध्ये. तर हे सगळे काय आहेत की डायबिटीस पण कसं आहे असाध्य म्हणता येत नाही पण जीर्ण व्याधी आहे. तर तसं हे सगळ्या ह्याच्यावरती काय होतं की किती नाही म्हटलं तरी आता सध्या बाजारामध्ये ज्या भाज्या येतात त्याला खूप प्रमाणात औषधं मारलेली असतात. आणि ती औषधं ऑलरेडी तुम्ही किती पण वरून धुतलं तरी आतमध्ये जसं आपण न्यूट्रिशन खाऊन जगतो तसं त्यांच्या ब्लडमध्ये किंवा त्यांच्या वेनमध्ये हे सगळी औषधं आपोआपच त्याच्यामध्ये आलेली असतात. ती तुम्ही किती धुतली तरी काही त्याच्या आतनं जात नाही. तुम्ही ती भाजी केल्यानंतर तुमच्या पोटातच जातात. आणि ह्यामुळं ऑटोइम्युन डिसीजचं प्रमाण वाढलं. म्हणजे थायरॉइडचं हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, ग्रेव्स डिसीज हे सगळे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहेत. हा किंवा जॉईंटच्या आर्थरायटिसचा प्रॉब्लेम, लुपस आर्थरायटिस, हे सगळ्या गोष्टींचं प्रमाण काय होतं. आता संधिवाताला ॲलोपॅथिक मध्ये काय ट्रीटमेंट आहे तर अनाल्जेसिक पेन किलर देतात दुखावा कमी होण्यासाठी आणि थोडं फिजिओथेरपी घ्या म्हणतात. मग तोच अशा असाध्य व्याधींवरती किंवा जिथं हे जे व्याधी आहेत त्याच्यावरती आयुर्वेद काय करतं तर आयुर्वेद शास्त्र हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये उपचार आहेत. म्हणजे ते काय करतात तर ते स्नेहन करतात, स्वेदन करतात किंवा तिथे नाडी स्वेद दिला जातो, तिथे जानुतर्पण केलं जातं किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आतून तुमची धातूची झीज झाली तर तिथे सुद्धा आयुर्वेद काय करतं खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. म्हणजे असाध्य व्याधी आणि सेकंड पॉइंट कोणता की दीर्घकालीन आजार. म्हणजे आता हा तिसरा का चौथा पॉइंट झाला आपला. चौथा पॉइंट झाला. पाचवा, पहिला प्रतिबंधात्मक, दुसरा रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, मन शरीराचं संतुलन करण्यासाठी आयुर्वेद उपयोग आहे. असाध्य व्याधी बरे करण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होतो. आणि त्याच्यानंतर पुढचा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे हे की दीर्घकालीन व्याधीवरती पण आयुर्वेदाचा खूप चांगला उपयोग होतो. तर दीर्घकालीन व्याधी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की रक्तदाब, प्रमेह, पांडू हे सगळे दीर्घकालीन व्याधी आहेत की ह्याच्यामध्ये काय होतं की खूप दिवस जीर्ण व्याधी होतात. संधिदुखी, हृदयविकार हे सगळे काय आहेत आपल्या जीवनशैलीची आपली चुकीची जीवनशैली आहे. म्हणजे आपण लवकर झोपत नाही, लवकर उठत नाही, व्यायाम करत नाही, त्याच्यानंतर पूर्णपणे ऋतुचर्याचं किंवा दिनचर्याचं पालन नेहमी आपण पिझ्झा, बर्गर, खूप असे जिभेला लालसा देणारे मसालेदार पदार्थ खातो, स्पायसी गोड जास्त प्रमाणात खातो. मग ह्या कधीही खायचं म्हणजे कधी झोपायचं, कधी उठायचं, कधी खायचं, तर आपली जीवनशैली काय आहे पूर्णपणे चांगली नाही, खराब आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे बरेचसेच आजार काय होतात आपल्याला होतात. आणि त्या सगळ्या दीर्घकालीन आजारावरती काय आहे आयुर्वेदाशिवाय उपचार नाही. आयुर्वेदाचे उपचार एकदम चांगल्या प्रकारे काम करतात. नंतर आधुनिक औषधापेक्षा आयुर्वेदाच्या औषधांचे दुष्परिणाम कमी प्रमाणात असतात. आता कुठलं पण आयुर्वेदिक औषध घ्या त्याच्यामध्ये जसे इफेक्ट आहेत तसे त्याचे साईड इफेक्ट आहेत, कारण ते काही प्लांट बेस्ड नाहीयेत, तर ते केमिकल रसायन वापरून बनवलेले आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं की किती नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम काय होतो की जरी रोगी थोडाफार प्रमाणात बरा झाला तरी काही ना काहीतरी त्याला मरणप्राय वेदना होणार, केस गळणार किंवा इतर ठिकाणी काही ना काहीतरी त्याचे साईड इफेक्ट्स होणार. परंतु आयुर्वेदांच्या औषधाला खूप महत्व आहे, कारण ते नैसर्गिक आणि वनस्पतीपासून बनवले असतात. आणि पथ्य पाळायला सांगतो आपण, तर पथ्य पाळण्यामुळं किंवा नैसर्गिक औषधं असल्यामुळं रोगांचा समूळ पद्धतीने नाश केला जातो आणि त्याचे साईड इफेक्ट नसतात, कमी प्रमाणात असतात.
तर हा आयुर्वेदाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग आहे. दुसरी गोष्ट आर्थिक घटक. आता आर्थिक घटक म्हणजे काय बघा आता तुम्ही. तर कुठल्या पण मॉडर्न मेडिसिनला आपल्याला औषधं घेण्यासाठी किंवा ऍडमिट झाल्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लागतात. परंतु तेच आयुर्वेदिक औषधं घेण्यासाठी तेवढ्या प्रमाणामध्ये काय होतं की जास्त प्रमाणामध्ये पैसे लागत नाहीत. आपण घरी पण पहिल्यांदा सर्दी खोकला ताप आला की लगेच डॉक्टरांकडे जात नाही. तर घरामध्ये आपण कोमट पाणी पिणे, हळद घालून दूध पिणे, वाट बघतो. पण त्याच्या काढे वापरतो. पण त्याच्यानंतर नाही कमी झालं तर मग आपण डॉक्टरांकडे जातो. नंतर जीवनशैली आपली सुधारणे का सगळे रोग हे जीवनशैलीने आहेत. तर आयुर्वेद काय सांगतं सगळ्यात महत्वाची त्यांच्यात काय जीवनशैली आहे. दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, सदगृहस्थानी कसं वागावं, की सगळं गुणधर्मार्थ, काम, मोक्ष, चार पुरुषार्थ हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्यांचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा गोष्ट की जीवनशैलीमुळे बरेच आजार किंवा व्याधी निर्माण होतात आणि ते सगळे हे करण्यासाठी आपल्याला काय होतं की आपल्याला आयुर्वेदाचा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. त्याच्यानंतर काय आहे की दीर्घायू राहण्यासाठी. आता दीर्घायू राहण्यासाठी म्हणजे काय करायचं असतं की दीर्घायू राहण्यासाठी म्हणजे आता आपल्याला हे बघा आपण रसायन चिकित्सा बघितली की रसायन चिकित्सेमध्ये आपण काय बघितलं होतं की आपल्याला दीर्घ आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला नेहमी एकभुक्त राहिलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, दिनचर्या आणि ऋतुचर्याचं पालन केलं पाहिजे आणि तसंच आयुर्वेदानुसार जे रसायनशास्त्र आहे त्याच्यामध्ये रसायनकरण किंवा जी द्रव्य दिली आहेत त्याचा आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये वापर केला पाहिजे. त्यामुळे आपलं दीर्घायुष्य वाढतं. हं आणि आपल्याला काय होतं की आपलं आयुष्य दीर्घायुष्य असून नुसतं चालणार नाही तर ते आयुष्य निरोगी पाहिजे. ते जर व्याधींयुक्त असेल तर आपल्याला आयुष्यभर जगण्यामध्ये आनंद वाटेल का? नाही. तर ते दीर्घायुष्य जे आहे ते आपण आपलं इंडिपेंडेंटली आपलं काम करू शकलो पाहिजे. आपल्या पैशा पोटापाण्यापुरते पैसे कमवू शकलो पाहिजे आणि अशी आपली तब्येत किंवा आपण कुणावर डिपेंडंट नसलं पाहिजे आपल्या शारीरिकदृष्ट्या. तर असं दीर्घायू राहण्यासाठी तर आपल्याला काय होतं की त्याचा काय होतो उपयोग होतो. जसं आयुर्वेदिक द्रव्यामध्ये सौंदर्य साधनेसाठी पण खूप चांगल्या प्रकारात म्हणजे तुम्हाला हेअर ट्रीटमेंट असू दे, स्किन ट्रीटमेंट असू दे किंवा महाभृंगराज आता तुम्ही केसांसाठी आवळा तेल, महारंगराज तेल, जास्वंद तेल, महाभृंगराजाने केस वाढतात, काळी होतात. आवळ्याने पण व्हिटॅमिन सी ने स्किन चांगली होते, काळी होतात. च्यवनप्राश ह्या सगळ्या गोष्टींचा वापर काय करतो आपण आयुर्वेदामध्ये. नंतर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिंपल्स लेप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लिम्स आहेत. आता तर काही लिप बाम, लिपस्टिक सुद्धा आयुर्वेदिक आलेले आहेत. तर ते त्याच्यामध्ये त्यांनी अगदी नैसर्गिक घटक वापरून केमिकल्स न वापरता सौंदर्य साधनेसाठी किंवा सत्व उठ न वापरतो आपण मेहंदी आयुर्वेदिक वापरतो. त्याच्यामध्ये हरितकी, आवळा, जास्वंद, नागरमोथा ह्या सगळ्यांची काय असते पूड असते आणि त्याच्यामुळे काय होतं केस तलम होण्याला, केसांना नॅचरल पद्धतीने रंग यायला काय होते मदत होते. म्हणजे आता सौंदर्य हे साधनेमध्ये किंवा सौंदर्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व आहे. जेवढ्या ॲलोपॅथिक ड्रग्समध्ये आपण काही सौंदर्य साधण्यासाठी त्यांचा काही वापर करू शकत नाही. पण आयुर्वेदिक गोष्टींचा आपण सौंदर्य साधण्यासाठी किंवा आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी त्याचा काय करू शकतो आपण आणि सौंदर्य वाढवण्यासाठी दोन्ही गोष्टीसाठी आपण त्याचा मदत किंवा हे घेऊ शकतो. तर योग आणि आयुर्वेद या दोघांचा काय संबंध आहे तर चरक शारीरमध्ये पहिल्या भागामध्ये चरक संहिता जी आहे तर तिचा जो पहिला भाग आहे तर त्याच्यामध्ये काय दिलंय की आपलं जे काही आहे आपलं आत्मा इंद्रिय मन जीवा हे जे आहेत आत्मेंद्रिय मनोअर्थ सन्निकर्षात प्रवृत्ती म्हणजे आपला आनंद किंवा हे काय असतं की आत्मा इंद्रिय मन आणि त्यांच्या बरोबर काय असतं की आपण सगळं एकत्र एका लाईन मध्ये आलं तर काय होतं की आपल्याला त्या गोष्टीचं ग्रहण होतं आणि आपल्याला आनंद पण मिळतो. पण मन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विषय ग्रहण करू शकतो. त्यातून जो आनंद मिळणार आहे तो लौकिक आनंद आहे. पण जर आपल्याला आत्मिक आनंद किंवा एक प्रकारचा केवळ आनंद प्राप्त करायचा असेल तर फक्त आपल्याला काय पाहिलं पाहिजे की आत्मा आणि परमात्मा या दोघांचं एकत्रीकरण की सुपर नॅचरल पॉवर्स आणि आपला हा आत्मा
त्या दोघांचं काय व्हायला पाहिजे की एकत्रीकरण व्हायला पाहिजे, तरच त्याला काय होतं की हा वेगळा आनंद असतो, हा शाश्वत आनंद असतो. आपल्याला कुठल्या पण गोष्टीचा आनंद हा ठराविक मर्यादेपुरता राहतो. भौतिक सुख, गाडी घेतली तेवढ्या थोड्या दिवसापुरता आनंद असतो, परत आपल्याला नवीन काहीतरी हवं असतं. हा भौतिक आनंद झाला आपला. मग हा कशाने होतो, तर मन, आत्मा, इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय बाहेरच्या वस्तूंचा उपभोग घेतात. आता आज समजा मला हे मिळाली, बासुंदी मिळाली, तर माझ्या रसनेला काय होईल, जिभेला खूप आनंद होईल आणि त्याच्यातून मला पण आनंद होईल. किंवा मला डोळ्यांना एकदम छानपैकी काहीतरी चित्र दिसलं तर मला आनंद होईल, किंवा मी चित्र काढलं तर मला आनंद होईल. मला स्पर्शाला एकदम मोमो गुळगुळीत छान ड्रेस मिळाला तर, किंवा दुसऱ्याला सुंदर ड्रेस मिळाला तर मला आवडेल. तर हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना जो मिळणारा आनंद आहे तो कसा आहे, शाश्वत नाहीये. पण तोच जेव्हा आत्मा आणि परमात्म्याचा असा उल्लेख चरक शारीर पहिल्या भागामध्ये चरक संहितेत आढळतो, म्हणजे तिथं योगाच्या प्रत्येक गोष्टीला ते महत्व मिळतं. आता तुम्हाला माहिती आहे योगामध्ये अष्टसिद्धी सांगितल्यात. कुणाला सांगता येतील का कुठल्या कुठल्या अष्टसिद्धी आहेत? अष्टसिद्धी कोणकोणत्या आहेत तुम्हाला सांगता येईल का? अनिमा, आणि गरिमा, हा, व्हेरी गुड. अनिमा, 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 महिमा, लघिमा, गरिमा, प्राक्याम्य, ईशत्व, हम्म. वशित्व. ईशत, वशित्व. वशित्व, हा. अनिमा, महिमा, गरिमा. आता बघा, अनिमा म्हणजे काय, की आपल्या शरीराचा आपण काय करतो, अनुप्रमाणे अगदी छोटा आकार करतो शरीराचा, अगदी लहान. आपल्या शरीराचा साईज छोटा करणे, दॅट इज कॉल्ड एज अनिमा. नंतर महिमा कशाला म्हणतो, तर आपल्या शरीराचा पूर्ण आकार वाढवणे, खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराचा आकार. आपण आता एवढे 5 फूट आहे तर आपले 10 फूट हे हनुमानामध्ये तुम्ही बघितलं, रामायण महाभारत बघताना बघतो की ते सगळे राक्षस छोटे होतात, किंवा हनुमान छोटा होतो आणि परत मोठा होतो. तर ह्या त्यांना सिद्धी प्राप्त असतात, अनिमा, महिमा. नंतर लघुमा, लघुता किंवा लघिमा म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये काय होतं की आपलं बॉडीचं वजन इतकं हलकं होतं की पक्षाप्रमाणे आपलं वेट होतं, अगदी इतकं हलकं वेट होतं. दॅट इज कॉल्ड एज रेड्यूस द वेट ऑफ द बॉडी, म्हणजे लघिमा. नंतर प्राप्ती. प्राप्ती म्हणजे काय की कुठल्या पण ठिकाणी आपल्याला जायची गोष्ट लगेच, म्हणजे आता मी इथं पण आहे तर मी दुसऱ्या ठिकाणी पण दिसू शकते तुम्हाला, की बाबा मी आता आज इथं हॉस्पिटलमध्ये, तर मीच तुम्हाला घरी पण, म्हणजे कुठल्या ठिकाणी जिथं त्यांना हवंय तिथं ते त्यांची वेगवेगळी रूपं तिथं काय होऊ शकतात, एकाच वेळी अवेलेबल होऊ शकतात. त्याला प्राप्ती म्हणतो. नंतर काय, प्राकाम्य, म्हणजे कुठली पण गोष्ट मिळवायची इच्छा झाली तर ती त्यांना लगेच मिळते. ॲबिलिटी टू ऑब्टेन एनिथिंग, म्हणजे त्याला प्राकाम्य म्हणतो. नंतर आपण दुसरं काय म्हणतो की जे आपलं जे नेचर आहे किंवा आपला स्वभाव आहे तो कंट्रोल करायचा, त्याला आपण ईशत्व म्हणतो. हा. नंतर वशित्व म्हणजे काय, की कुणाला तरी दुसऱ्याला आपण काय करू शकतो, कम्प्लिटली कंट्रोल करू शकतो, किंवा आपले 5 एलिमेंट जे आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, याच्यावरती सुद्धा आपण काय करू शकतो, प्रभुत्व किंवा वशित्व मिळवू शकतो. आता जसं हे जे सांगितलेत अष्टसिद्धी, तसेच काय सांगितलेत की चरक संहिता जी शारीरवन आहे पहिल्यामध्ये, तिथं पण अष्ट ऐश्वर्य असं सांगून तेच सेम फक्त वेगळ्या नावाने सांगितलं. मग ते वेगळी नावं कुठली दिलीत त्यांनी, तर आवेशा. आवेशा म्हणजे काय, की दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो तो माणूस, दॅट इज कॉल्ड एज आवेशा. नंतर त्यांनी दुसरं काय सांगितलं की चेतसा ज्ञान. चेतन ज्ञान किंवा चेतसा ज्ञान म्हणजे काय, किंवा चेतन ज्ञान किंवा चेतन ज्ञान असं म्हणू शकतो आपण. तर दुसऱ्याचं मन वाचण्याची किंवा ओळखण्याची प्रवृत्ती, त्याला चेतन ज्ञान म्हणतो. नंतर काय म्हणलंय त्यांनी की चंदता क्रिया. चंदता क्रिया म्हणजे काय, की आपल्या इच्छेशक्तीनुसार काही पण करायची आपल्याला इच्छा जी होते ती करता येणं, त्याला काय म्हणायचं की चंदता क्रिया. नंतर दृष्टी. तर दृष्टी काय, तर दृष्टी म्हणजे काय की आपल्याला एक प्रकारची सुपरनॅचरल व्हिजन येते, की म्हणजे पुढं काय होणार आहे किंवा काय घडणार आहे, त्याला काय म्हणायचं, दृष्टी मिळते ती. नंतर पुढचं काय, श्रोत्रा. श्रोत्रा म्हणजे काय की खूप लांबचे पण आपल्याला काय ठराविक ह्याच्यापर्यंतचे आवाज ऐकू येतात, पण ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला सुपर नॅचरल हिअरिंग पॉवर येते, की खूप लांबचे पण आवाज काय होतात आपल्याला ऐकायला लागतात, आणि त्याच्यावर आपल्याला बऱ्याच लोकांचं बोलणं कळायला लागतं, खूप लांबचं पण. नंतर स्मृती.
नंतर आपली बुद्धी इतकी पॉवरफुल होते की खूप 5-5, 10-10, 15-15 वर्षापूर्वी केलेल्या गोष्टी किंवा करू किंवा आपण एखादा अभ्यास म्हणा त्याची पण एक पाठी होणं किंवा असं त्यांना मेमरी त्यांची एकदम शार्प होते, त्याला स्मृती म्हणतात. नंतर कांती, तर त्यांना एकदम असं रॅडिएटिंग एक ऑरा म्हणतो पण हे साधू संत बघितलं त्यांची स्किन कशी ग्लो करते किंवा त्यांच्याभोवती एक ऑरा असतो, आपल्याला तो हवा हवा असा वाटतो, तर तशी कांती होते. आणि दुसरं काय आहे की आप्यदर्शन. आप्यदर्शन म्हणजे काय की इनविजिबिलिटी येते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की अनिल कपूरचा पिक्चर बघितलाय ना, तो इनविजिबल होत असतो, काहीतरी औषध पिलं की तो दिसत नसतो कुणाला. तर तशी ही इनविजिबिलिटी, असं ह्याचा अष्ट ऐश्वर्यांचा उल्लेख कशामध्ये दिलेला आहे की चरक शारीरिक भाग 1 मध्ये दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की जो माणूस योगाचा बाय कॉन्सन्ट्रेशन आणि पूर्णपणे मनाने अभ्यास करतो त्याला ह्या अष्ट ऐश्वर्य सिद्धी प्राप्त होतात. असं म्हणजे योगाचा उल्लेख आपल्याला चरक शारीर संहितेमध्ये पण बऱ्याच ठिकाणी सापडतो. त्याच्यानंतर मोक्ष, दोघांनी पण सगळ्यात शेवटचं अंतिम ध्येय काय सांगितलंय तर मोक्ष सांगितलंय. आयुर्वेदाने पण 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मोक्षालाच महत्व दिलंय. तर तसंच यांनी पण योगाने पण काय केलंय की योगामध्ये पण मोक्षाला सगळ्यात शेवटची जी गोष्टी आहे म्हणजे ती मोक्ष असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर काय की मोक्षाची लक्षणं पण काय सांगितलेली आहेत की जे काय मुक्त आत्मा आहे, आपण जीवनमुक्त आणि विदेहमुक्त म्हणतो योगामध्ये, तसंच मुक्तात्मा लक्षण किंवा जीवनमुक्ताची लक्षणं पण चरक संहितेमध्ये त्यांनी सांगितलेले. त्यांनी काय सांगितलं की तिथं मनाचं अस्तित्वच नसतं, मन अबसेंट असतं, मनाला विषयच नसतात, बुद्धी क्रिया ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांना पण काही विषय नसतात, तर एक वेगळीच लिबरेटेड सोलची अवस्था असते. त्यांना सांगितलं की त्यांनी अजून काय सांगितलंय की मोक्ष साधनेचे उपाय पण आपल्याला आयुर्वेद मध्ये, जसं योगामध्ये पण मोक्ष साधनेसाठी आपल्याला या अष्टांगांचा वापर करायला सांगितलाय, तसाच इथं पण काय सांगितलंय की मोक्षामध्ये पण मोक्षाचे पण आयुर्वेदानुसार काय सांगितलं की बरेच काय सांगितले आहे उपाय सांगितलेले आहेत. मग त्या उपायामध्ये काय सांगितलंय की आपलं पूर्णपणे आत्म्याकडे डिवोशन पाहिजे. तर त्यांनी त्याच्यात नंतर काय सांगितलं की तो माणूस सद्वृत्त पाहिजे, नंतर तो उपवास किंवा ह्या गोष्टींचं पालन करणारा, नियमांचं पालन करणारा पाहिजे. त्याच्यानंतर तो काय पाहिजे की कुठलं पण गोष्ट किंवा स्टडिंग अभ्यास करणे किंवा एखाद्या आपण म्हणतो का नाही अभ्यास म्हणजे पतंजल सूत्रामध्ये पण तुम्ही श्लोक बघितला असेल पहिला की सतत दीर्घायु अभ्यास केला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे, तर ती गोष्ट काय होते आपल्याला साध्य होते. नंतर तो वेगळा राहायला पाहिजे, त्यांना म्हणजे डिटॅचमेंट झालं पाहिजे सगळ्या गोष्टींपासून. त्यांनी काय केली पाहिजे की एक प्रकारचं त्याच्यापासून अलिप्तता निर्माण केली पाहिजे. नंतर अशा अशा व्यक्तींना काय होतं की आपल्या इच्छा कमी केल्या, आपल्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त झालो आपण, आपला युगो आणि आपलं डिझायर जर पूर्णपणे अहंकार आणि आपल्या इच्छा किंवा तृष्णा जर आपण सरेंडर केल्या किंवा आपण सोडून दिल्या, तर मोक्षाला काय होतं की आपण मोक्षासाठी म्हणजे पहिली स्टेप मोक्षाकडे जायची ती काय आहे आपली पहिली स्टेप किंवा आपली पहिली सुरुवात आहे. म्हणजे दोन्हीकडे पण मोक्षाला काय आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिलेलं आहे. नंतर त्यांनी काय अजून उल्लेख दिलाय की जे काही हे दिले नैस्तिक चिकित्सा. नैस्तिक चिकित्सा म्हणजे काय की त्यांनी सांगितलं की आपण बघितलं की मनाचे 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम. तर आपल्याला काय करायचं, यातला सत्व गुण जो आहे तो आपल्याला काय करायचं वाढवायचा आहे. मग त्यासाठी आयुर्वेद काय सांगतं की ते वेगळ्या म्हणजे जे काही तम आणि रजगुण आहे त्याला हे करून सत्वगुण वाढवण्यासाठी त्यांनी जी चिकित्सा सांगितली तिला काय म्हणायचं नैस्तिका चिकित्सा. म्हणजे ती काय करते, ती नैस्तिका चिकित्सा काय करते आपले सत्वगुण वाढवते. मग त्याला सत्वावजय चिकित्सा असं पण म्हणतात. नैस्तिक चिकित्सेला पण काय म्हणतो आपण सत्वावजय चिकित्सा. मग ह्याच्यामध्ये काय असतं आपल्याला की त्या चिकित्सेमध्ये काय सांगितलंय की आपल्या ज्या तृष्णा किंवा इच्छा आहेत त्या जर आपण त्याच्यापासून मुक्त झालो, त्या सगळ्याचं काय रूट कॉज दुःखाचं मूळ कारण काय आपली तृष्णा किंवा आपल्या इच्छा आकांक्षा. तर त्याच्यामुळं काय होतं की सगळ्याचं मूळ मूळ काय आहे त्या जीवनाचं हे बर्थ आणि आपलं जन्म आणि मरणाचं हे फेरे चक्र हे आपल्या सगळं कर्माशय साठत जातो.
का साठतो? तर आपल्या इच्छांमुळे, आपल्या तृष्णांमुळे हा कर्माशय काय होतो, वाढत वाढत जातो. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचं काय होतं की आपल्याला किती नाही मिळतं, दुःखच मिळतं, शाश्वत सुख मिळत नाही. मग जो शहाणा व्यक्ती आहे किंवा जो हुशार व्यक्ती आहे तो काय करतो, तर आपल्या ह्या सगळ्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना काय करतो, एक प्रकारे आपल्या काबूत ठेवतो आपल्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सत्वाची किस्सेमध्ये 3 गोष्टी सांगितल्यात: दैव व्यापश्रय, युक्ती व्यापश्रय आणि सत्वावजय. ह्या 3 चे किस्से सांगितले. दैव व्यापाश्रय मध्ये काय येतं, तर मंत्र किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे मणी घालतो, मोती घालणे किंवा हिरे माणिक त्यांचं मणी ते असे वेगवेगळ्या प्रकारचे वापरणं, किंवा होम करणं, हवन करणं, नियमांचं पालन करणं, उपवास करणं, लंघन करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय येतात दैव व्यापाश्रमध्ये. आपण आपल्या बऱ्याच ठिकाणी काय करतो, उपवास करतो. उपवासाला महत्व असतं. श्रावण महिन्यामध्ये सोमवाराचे, किंवा आपण काही जण मंगळवार करतात, काही जण शुक्रवार करतात, काही जण गुरुवार करतात. तर हे दैव व्यापाश्रय चिकित्सेमध्ये सत्वगुण वाढवण्यासाठी आपल्याला मंत्र, होम, मंगल होम, नियमांचं पालन आणि उपवास किंवा ह्या गोष्टींचं आपल्याला महत्व सांगितलेलं आहे. युक्ती व्यापाश्रयमध्ये काय येतं, तर आहार आणि औषधी द्रव्य यांचा वापर करून आपण काय करतो, सत्वगुणांचं वाढवू शकतो. आहारामध्ये जर आपण सात्विक आहार घेतला तर काय होतं की आपली शरीर किंवा आपलं मन सात्विक व्हायला मदत होते. आणि औषधी द्रव्यांचा पण वापर करून आपण मनाला काय करू शकतो, सात्विक करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काढे वगैरे आपण जर वापरले तर त्याच्यामुळे पण आपली काय होते, शारीरिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते. नंतर सत्वावजयमध्ये काय येतं, तर मनोनिग्रह, जो प्रत्याहार म्हणून जो सांगितलाय आपल्याला योगानुसार, तर इथं सत्वावजय औषधीमध्ये काय सांगितले, तर मनोनिग्रह महत्वाचा आहे. मग तो प्रत्याहाराशी रिलेटेड आहे योगाच्या, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. नंतर ज्या काही अहित गोष्टी आहेत त्यांच्यापासून आपला मनोनिग्रह, इतकर गोष्टींकडेच लक्ष द्यायचं, अहित गोष्टी करण्यापासून मनाला दूर पाळवायचं किंवा मनोनिग्रह करायचा. आता हे सगळे मी 3-4 पॉइंट सांगितले. तर सर्वात पहिला पॉइंट तुम्ही काय लिहू शकता, की आयुर्वेद आणि योग दोन्ही शास्त्र काय आहेत, प्राचीन शास्त्र आहेत. आणि दोघांना पण पतंजलींचं नाव किंवा पतंजलींचा बराच वारसा आहे. त्यामुळे पतंजली दोन्हीकडे काय आहेत, कॉमन आहेत. म्हणजे योग आणि आयुर्वेद काय दोन्ही प्राचीन शस्त्र आहेत. आणि दोन्ही पण कसे आहेत की पतंजलींचा दोन्हीकडे पण उल्लेख येतोच. नंतर परस्पर संबंध समजण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे त्यांचं, तर प्रत्येकाचं अधिष्ठान, साध्य काय आहे, काय साध्य करायचं, आणि साधनं त्यासाठी लागणारी काय ते बघायचं. तर आता आयुर्वेद कसं आहे, अथर्ववेदाचा उपांग आहे किंवा एक प्रकारचं हे. पण योग काय आहे, दर्शनशास्त्र आहे. योग हे 6 किंवा 9 दर्शन आहेत, त्यातलं योग हे एक दर्शन आहे. नंतर ही दोन्ही शास्त्र कशी आहेत, एकमेकांना पूरक आहेत, दोघांचे शत्रू नाहीत. दोघांचं एकच ध्येय आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, किंवा आणि ह्यासाठी मिळवणारी निरोगी काय आपल्याकडे असणं, हे महत्व आहे. ते दोन्ही कसे आहेत, एकमेकांना पूरक आहेत. योगशास्त्रामध्ये जे काही निरनिराळी आसनं किंवा स्वास्थ्य रक्षणासाठी दोन्ही प्रकारचं आपल्याला जे सांगितलं की राजस आणि तामस मनोवृत्तीचा नाश, समाधीचा, ह्या सगळ्यांचा उपयोग काय होतो की योगाचा उपयोग आयुर्वेदामध्ये होतो. आणि हे सुश्रुत संहितेमध्ये सूत्रस्थान पहिला अध्याय, सुश्रुत संहितेमध्ये स्थानामध्ये अध्याय पहिला, तर तिथं उल्लेख आढळतो की योगशास्त्रातली निरनिराळी आसनं, निरनिराळ्या शुद्धिक्रिया, निरनिराळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत राजस तामस वृत्ती कमी करण्यासाठी, त्या सगळ्यांचा उपयोग स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी आणि व्याधीनाशनासाठी वापरावा असा सुश्रुत संहितेमध्ये आयुर्वेदाच्या पहिल्या अध्यायामध्ये उल्लेख येतो. नंतर आयुर्वेदाचा योगाला उपयोग होतो, तसाच योगाचा पण योगाचा आयुर्वेदाचा जसा उपयोग होतो तसा आयुर्वेदाचा पण योगाला उपयोग होतो. आता योगातील आसने, बंध क्रिया ह्या पण सगळ्यांचा काय होतो की उपयोग होतो. परंतु ह्या जेव्हा आपण आसने, क्रिया, बंध जेव्हा आपण पाहतो तेव्हा जे शरीर ज्ञान आहे, अनाटॉमी म्हणतो आपण, शरीर ज्ञान जे आहे, शरीरक्रिया म्हणजे फिजिओलॉजी आणि शरीर रचना म्हणजे अनाटॉमी. तर ही शरीर रचना समजली तर योगाला काय होईल की त्याला पण एक प्रकारचा सायंटिफिक बेस येईल योगाला पण.
तर जी ही शरीर रचना आहे ती जर आपल्याला माहीत झाली तर आपल्याला आसने करताना कुठल्या अवयवावरती कितीदा कसा दाब येतो किंवा कुठल्या अवयवाचं कार्य सुधारतं, तर शरीर रचना माहीत असल्याशिवाय कळणार आहे का योगामध्ये? नाही. तर ही शरीर रचना जी काय आहे ती आयुर्वेद शिकवतं आपल्याला. आणि त्यामुळं काय होतं की त्याचा उपयोग काय होतो, आयुर्वेदातील ह्या शरीर रचनेचा उपयोग योगातील आसनं कशी करायची किंवा आसनांचे काय उपचार होणार, काय इफेक्ट होणार आपल्याला त्याचे. तुम्ही म्हणता की आता पश्चिमोत्तानासनामध्ये पोटावरती प्रेशर म्हणजे पोटावरती दाब येतो आणि मग आतल्या आतड्यांना हे होतं, मग ह्याचं कार्य सुधारतं त्याचं कार्य, पण ते कसं कळणार तुम्हाला? तर शरीर रचनेचं तुम्हाला जोपर्यंत महत्व म्हणजे शरीर रचना कळत नाही तर त्यानुसारच आपल्याला काय कळतं. त्यामुळे योगातल्या क्रिया बंध आणि आसनांचं ज्ञान अजून चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते आणि मग योगोपचार करायला पण मदत होते. नंतर सिद्ध योग पण काय आहे, योगदर्शनाचाच एक प्रकार आहे. त्याचं उद्दिष्ट काय आहे? दीर्घ जीवन हेच त्याचं उद्दिष्ट आहे. आयुर्वेदाचं पण उद्दिष्ट काय आहे? दीर्घायू होणं किंवा दीर्घ जीवन जगणं. हे दोघांचा एकच विधी आहे. त्याप्रमाणे योगामधलं जे रसायनशास्त्र आहे ते त्या दीर्घायूसाठी उपयोगी पडतं. त्याच्यामधला जो कायाकल्प हा विधी आहे रसायनशास्त्रामधला, रसायन विधीमधला, आयुर्वेदातला, तो कायाकल्प विधी योगामध्ये पण चांगल्या प्रकारे दीर्घायू होण्यासाठी मदत करतो आपल्याला. नंतर योगाचं आणि आयुर्वेदाचं अधिष्ठान काय आहे की एकच आहे. म्हणजे ते काय आहे की सचेतन शरीर. दोघं पण चेतन शरीरावरतीच काम करतात समन. म्हणजे हे चरक सूत्रस्थानामध्ये पहिला अध्याय आहे की त्यांनी असं लिहिलंय की योग आणि आयुर्वेद या दोघांचं अधिष्ठान किंवा अधिकरण एकच आहे आणि ते म्हणजे सचेतन शरीर. सचेतन शरीर म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मा आहे असं शरीर. हॅलो मॅम, कारण हा कायाकल्प म्हणजे काय? कायाकल्प तुम्हाला पतंजली योगसूत्रातला पहिला भाग झालाय का? झालंय पण गॅप विभूती होता. विभूतीपात झालाय का? विभूतीपात हो झालंय. विभूतीमध्ये पहिला श्लोक आहे. त्याच्यामध्ये सूर्यताप म्हणजे सेवन, वात सेवन करणं किंवा ते कशा प्रकारे करणं म्हणजे तुमचं दीर्घायु, तर तुम्हाला ते सगळं त्याच्यामध्ये विभूतीपादामध्ये पहिला श्लोक आहे. त्या पहिल्या श्लोकामध्ये कायाकल्प किंवा एक प्रकारचं त्याच्यामध्ये हे सांगितलंय की विधी सांगितले की काय करायचे, कसे करायचे. आणि औषधं पण आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदातली. तर ती औषधं वापरून तुम्ही काय होऊ शकता की रसायन विधीनुसार काय होतं, कायाकल्प किंवा त्याचा उपयोग होतो. विभूतीपादामध्ये पहिल्या श्लोकामध्ये तुम्हाला हे सगळं त्याचं वर्णन आहे पातंजली योगसूत्रात. विभूतीपात झाला नसेल तुम्हाला अजून, तुम्ही आता थर्ड टर्मला आहे ना? नाही झाला. नाही झाला मॅडम. नाही झाला. ठीक आहे, मी ते पूर्ण विधी आहे ना तुम्हाला एकदा एक्सप्लेन करेन सगळा. हे पूर्ण शेवट झाला ना याच्यानंतर पूर्ण विधी एक्सप्लेन करेन. नंतर दोघांचं अधिष्ठान काय आहे की सचेतन शरीर. कारण जरी तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे पण तुमचं शरीर पाहिजे ना तुम्हाला ते मोक्ष मिळवायला. हा तर ते म्हणजे अष्टांगांचं जरी तुम्हाला पालन करायचं त्यासाठी शरीर पाहिजे. मग ते दोघांचं पण अधिष्ठान एकच आहे. दोघांच्या शरीराला निरोगी ठेवणे आणि त्याच्याद्वारे आध्यात्मिक उन्नती करणे हे ते दोघांचा पण उल्लेख आहे. हे आपल्याला चरक संहितेमध्ये श्लोकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आढळून येतं. नंतर आणि काय सांगितलंय की चरक सुश्रुतांनी काय सांगितलंय की शरीराबरोबर मनाचा पण उल्लेख केलाय. चरक आणि सुश्रुत संहितेबरोबर मध्ये शरीराबरोबर मनाचा पण उल्लेख आढळतो. त्यांनी सांगितलं की शरीर, मन आणि इंद्रिय, आत्मा हे संयुक्त अवस्थेत असतात आणि ज्यांचे दोष आणि इथे तुम्हाला मी सांगितलं की समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थिती अभितेते, हा श्लोक इथे टाकायचा. म्हणजे ह्याचा विचार आयुर्वेदामध्ये पण झालेला आहे. त्या शरक आणि सुश्रुतांनी आयुष्याच्या व्याख्या करताना किंवा स्वस्थ वृत्तीची व्याख्या करताना त्या सगळ्यांचा उल्लेख, इंद्रिय, मन आणि आत्म्याचा उल्लेख पण इथं केलेला आहे. आयुर्वेदाची 8 अंग आहेत. तुम्हाला माहितीये शल्य, शालाक्य, काय, वाजीकरण, रसायनशास्त्र, बालचिकित्सा. तशी योगाची पण 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि समाधी. कळलं का तुम्हाला? ह्या सगळ्यांचा उल्लेख तिथे आढळतो. नंतर दोन्ही दर्शनांची काय आहेत की आता आयुर्वेदिक आता ह्यांच्यात भेद काय आहे, तर आयुर्वेद शक्यतो शरीरनिष्ठ म्हणजे मनाचा उल्लेख आहे परंतु शरीरनिष्ठ आहे. कारण जास्त प्रमाणे व्याधीवरती काम करण्यासाठी आयुर्वेदाचा वापर
केलं जातं. तर योग सगळ्यात जास्त मनोनिष्ठ आहे. मनाची उन्नती, स्पिरिच्युअल आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी योगाचा वापर केला जातो. आयुर्वेदाचा उद्देश काय की देह मालिन्य, जे शरीर मालिन्य किंवा शरीर व्याधी आहे त्यांचा नाश करणे, आणि या योगाचा उल्लेख काय तर मनोमालिन्य किंवा मनाला आलेली तामसिकता किंवा राजसिकता कमी करून सात्विक गुण वाढवणे हा आयुर्वेदाचा मूल अभिप्रेतार्थ आहे. आयुर्वेद हा प्रवृत्ती प्रेरक आहे. प्रवृत्ती प्रेरक म्हणजे काय तर आपलं शरीर नीट ठेवून आपल्याला आपलं जे कर्तव्य आहे आताच्या दैनंदिन जीवनामधलं त्याचे प्रवृत्ती करते, म्हणजे तो प्रवृत्त करतो की आपली दैनंदिन जीवनातली निरोगी काया ठेवून आपल्या सगळ्या गोष्टी साध्य करायला, धर्म अर्थ आणि काम साध्य करायला आयुर्वेद मदत करतो. तर मोक्ष निवृत्ती प्रेरक म्हणजे पूर्ण ह्याच्यातून निवृत्ती घ्यायची आहे, त्यासाठी कोण काम करतो? मोक्षाला साध्यभूत कोण आहे तर फक्त योगच आहे. योग म्हणजे काय आहे? युक्ती, आणि तो मुक्तीसाठी मदत करतो आपल्याला. आणि भिन्न असला आयुर्वेदापासून तरी तो काय करतो? साधकाला मोक्षासाठी मदत करतो. आयुर्वेदामध्ये मात्र भुक्ती म्हणजे देहाची दीर्घकालीन निरामयता आणि कार्यक्षमता ठेवणे हे आयुर्वेदाचं काय आहे? प्रमुख काय आहे? उद्दिष्ट आहे. आता योगाची भूमिका काय आहे? योगामध्ये तुम्हाला माहिती आहे चित्तवृत्ती निरोधा, चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे. त्यांनी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहाराचं काय केलेलं आहे? अष्टगोष्टींचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. त्याच्यानुसार योग म्हणजे काय? तो मोक्ष प्रवर्तक आहे. नंतर सांख्य आणि मोक्ष हे जे काय आहेत, सांख्य वगैरे पण काय करतात की योगाचं बऱ्यापैकी महत्व सांगतात. आणि आयुर्वेदामध्ये पण सांख्य दर्शन शास्त्राचा खूप मोठा वाटा आहे. दोन्हीकडे पण योग दर्शनामध्ये पण आणि सांख्य दर्शनामध्ये आपलं ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये पण सांख्य दर्शनाचा बराच, कारण त्याच्यातले बऱ्यापैकी 28 जे काही आहेत आणि 29वा ईश्वर मानलाय. प्रकृती बनण्यासाठी तुम्हाला माहिती आहे 28 गुण लागतात ते. तर ते दोन्ही सांख्य दर्शनाचे योगाने पण मानलेत आणि आयुर्वेदाने पण मानलेले आहेत. नंतर चरकांनी जो काही सांगितलं की एकांतवास, विषय सेवन परागमुक्ता, कर्मसन्यास, कर्माचा क्षय, नैष्कर्म, निरहंकारिता, हे सगळे जे गोष्टी चरकांनी कुठल्या शरीर स्थान अध्याय पहिल्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर ते सगळ्या ह्या योगामध्ये कसं मनाचं हे करण्यासाठी उद्भव, तशाच आयुर्वेदामध्ये पण चरकांनी त्या गोष्टी पहिल्या अध्यायामध्ये चरक संहितेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे. आता आयुर्वेदाची भूमिका मी तुम्हाला सांगितली, पूर्णपणे शरीराभोवती फिरते. म्हणजे त्यांचं सगळं ज्ञान जे काय आहे, आयुष्य कसं प्राप्त करायचं, आयुष्य कसं वाढवायचं, दीर्घायू कसं व्हायचं, निरामय कसं व्हायचं, असाध्य आजार कसे, आधिव्याधी कसे करायचे, पंचकर्म चिकित्सा करायची, द्रव्यगुण विज्ञानामध्ये कसं करायचं, रसशास्त्र कसं, म्हणजे धातू कसे वापरायचे, औषध, ह्या सगळ्यांचा गोष्ट म्हणजे आयुर्वेद होय. सगळ्यात म्हणजे काय, व्याधीनाश करणे आणि स्वास्थ्य रक्षण करणे हे आयुर्वेदाचे, आणि दीर्घजीवित राहणे ह्या गोष्टी आयुर्वेदाच्या शरीरनिष्ठेवरती असतात. तर पण हे योगाला मात्र त्याचं आपल्याला आध्यात्मिक उन्नती किंवा आपल्या मनाची उन्नती, आपल्या मानसिक गोष्टींची उन्नती योगाला जास्त हे. योग जरी म्हणजे आयुर्वेद जरी मनाचा देहाशी असलेला संबंध मान्य करतं, योग पण देहाचा मनाशी संबंध मान्य करतं. आणि योगमध्ये आसन आपल्याला प्राणायाम प्रत्याहारासाठी शरीर चांगलं ठेवण्यासाठीच सांगितलेले आहे. तर तसंच आयुर्वेद पण बऱ्यापैकी दिनचर्या, ऋतुचर्या ह्या सगळ्या गोष्टींचा शरीर आपली जीवनशैली चांगली ठेवण्यासाठी, व्याधी न होऊ देण्यासाठी ह्या गोष्टींसाठीच सांगितले. दोघांच्या मध्ये हे साम्य आहे. नंतर काय सांगितलंय की आता इथं आयुर्वेदामध्ये काय होतं की म्हातारपणाने आपल्याला शेवटी मृत्यू होतो, परंतु योगामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपण स्वतः ध्यान, धारणा आणि समाधी या गोष्टींचा उपयोग करून काय केलं पाहिजे, ऋतुंभर प्रज्ञा प्राप्त केली पाहिजे. आणि त्याच्याबरोबरच कर्मसु कौशल्यम हा जो काही गोष्ट आहे ती गोष्ट आयुर्वेदामध्ये वापरली जाते, जे कर्मच हे आपलं काय आहे, महत्वाचं आहे. आणि इथं मात्र योगामध्ये मात्र शेवटी समाधीद्वारे मोक्षासाठी किंवा आपल्याला पूर्णपणे जीवनमुक्त किंवा विदेहमुक्त होण्यासाठीच प्रामुख्याने प्रयत्न केले जातात. नंतर आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय काय, मनाचे दोष. आता इथं मनाचं सत्वगुण कसा वाढवायचा योगात सांगितले, पण मनाचे दोष सांगितलेत का?
फक्त चंचल आहे मन सांगितलंय, पण मानसिक व्याधी असतात, सिझोफ्रेनिया म्हणा किंवा अँझायटी म्हणा किंवा एक प्रकारचं डिप्रेशन, नैराश्य म्हणा, तर ह्या सगळ्या दोषांचं वर्णन आयुर्वेदामध्ये येतं. त्यावरील चिकित्सा पण येते. आणि आता शुक्र धातू नंतर ओज धातू तयार होतं. जर हा ओज सारवा नसेल तर मनुष्याचं आयुष्य काय असतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं, दीर्घायू होतो तो. तर ओज आणि प्राण ह्या तत्वांचं पण अध्यायासाठी काय करू शकतो आपण. पण मग तेच योगाचा अभ्यास प्राणाभोवतीच आहे ना, तुम्ही श्वसनाचे प्राणायाम जे करता ते. मग योगाचा वापर आपण आयुर्वेदामध्ये मनाचे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळण्यासाठी ह्या प्राणायामाचा, नंतर ह्या तत्वांचा वापर काय करू शकतो आपण, आयुर्वेदासाठी सहाय्यभूत होऊ शकतो. नंतर योगशास्त्रामध्ये काय असतं की शरीर संबंध आसने, प्राणायाम, त्यांची क्षमता, म्हणजे परिमाणकर्ता कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं सम्यक ज्ञान होण्यासाठी आयुर्वेदातल्या शरीर रचना आणि शरीर क्रियेचं ज्ञान, नंतर आयुर्वेदातल्या रसायन विधीचं ज्ञान, वाजीकरण विधीचं ज्ञान, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान काय आहे आपल्याला योगामध्ये गरजेचं आहे. तर हे दोन्ही त्यामुळे काय आहेत की दोन्ही आपल्याला एकमेकाला परस्पर पूरक आहेत. इव्हन योगातले जी काय आहेत, धौती, नवली, रेचक, पूरक, कुंभक, वज्रोली, आम्रोली, त्राटक, ह्या मुद्रा, उड्डाण बंद, षटचक्र, कुंडलिनी, त्या सगळ्या गोष्टांचा विकास काय स्वास्थ्य रक्षणासाठी आणि व्याधी विनाशासाठी होतो. मग तो जर आपण इकडे आयुर्वेदामध्ये स्वास्थ्य रक्षणासाठीच वापरला आपण योगाच्या, तर त्याच्यासाठी आपलं स्वास्थ्य अजून चांगलं वाढणार आहे. तर असं दोनही शास्त्र एकमेकाला काय आहेत, पूर्णपणे परपूरक आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेले आहेत. आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेत. कुठले कुठले सांगितलेत तर स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन आणि रक्तमोक्षण, हे काय आहेत पंचकर्म सांगितलेत. आता ही शोधन चिकित्सा झाली. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करतो, कुठल्या तरी एका दोषाला शोधन करून किंवा प्रक्रिया करून काढून टाकतो. आणि शमन चिकित्सा पण असते. शमन चिकित्सा म्हणजे काय, तिथल्या तिथं दोषांना आपण काय करतो, दाबून टाकतो किंवा कमी करतो. म्हणजे विरुद्ध चिकित्सा देऊन आपण दोषांना कमी करतो. तर ह्या शोधन आणि शमन चिकित्सेचा पण आपण जर शरीरासाठी चांगलं राहण्यासाठी वापर केला तर आपल्याला मोक्ष मिळवण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. म्हणजे व्याधीरहित शरीर झालं की आपल्याला त्या गोष्टींकडे करायला किंवा आसनांचं पालन करायला किंवा ते ध्यान धारणा समाधीसाठी कंटिन्युअस बसणं शक्य नाही आपल्याला. शारीरिक आपली बल वाढलं की आपण त्या ध्यान धारणा समाधीसाठी 1-1, 2-2 तास बसू शकतो. तर तसं आयुर्वेदाचं जे चिकित्सा दालन आहे ते योगामध्ये सुद्धा काय करतं, आपल्याला बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे काय करतं, मदत करतं. तर आता हे आपण काय बघितलं, योगा आणि आयुर्वेदाचा काय बघितलं आपण, एक प्रकारचा परस्पर संबंध बघितला. तर आता आपल्याला अजून काय बघायचंय, तर आयुर्वेदातली जी काही पंचकर्म चिकित्सा आहे, ती पंचकर्म चिकित्सा पण काय करायची आपल्याला पाहायची. आता पंचकर्म चिकित्सेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पहिलं काय असतं की वमन आहे, नंतर विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे, किंवा हे जे काय, आता तुम्हाला मी हे प्रश्न सांगते बरं का, मी तुम्हाला जे चिकित्सा सांगितल्यात ना, पूर्ण 8 चिकित्सा आयुर्वेदामध्ये, काय चिकित्सा, बाल चिकित्सा, गृह चिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्य चिकित्सा, जरा चिकित्सा, दृष्टी चिकित्सा, ह्या सगळ्या चिकित्सेवरती पण एक प्रश्न येतो. असा प्रश्न येतो की आयुर्वेदाची अंगे स्पष्ट करा. मग आपण लिहायचं की आयुर्वेदाला किती अंगे आहेत, 8 अंगे आहेत, आणि त्याला अष्टांग असं म्हणतात. आणि त्याचा श्लोक आहे, काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दृष्ट जरा वृष. लिहून घ्या, म्हणजे सोपं लक्षात ठेवायला. काय म्हणजे काय चिकित्सा, काय बाल, बाल म्हणजे बाल चिकित्सा, ग्रह, ग्रह म्हणजे ग्रह चिकित्सा, ऊर्ध्वांग, ऊर्ध्वांग म्हणजे शालाक्य तंत्र, नंतर शल्य, शल्य म्हणजे सर्जरी, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. नंतर काय दिलंय की दृष्ट जरा वृष. दृष्ट चिकित्सा म्हणजे काय, तर एखादे म्हणजे विषारी साप, किंवा आपण आगत तंत्र म्हणतो त्याला दृष्ट चिकित्सेला, किंवा फॉरेन्सिक मेडिसिन म्हणतो. जरा चिकित्सा म्हणजे तर म्हातारपण लवकर येऊ नये म्हणून त्याला आपण रसायनकरण पण असं म्हणू शकतो. आणि नंतर सगळ्यात वाजीकरण चिकित्सेलाच वृष चिकित्सा किंवा हे म्हणतात, तर त्याला वाजीकरण चिकित्सा. तर आयुर्वेदाच्या 8 अंगांचं वर्णन करून त्यांची माहिती लिहा, तेव्हा हे लिहायचं
नंतर आता अजून एक प्रश्न येतो, आयुर्वेदातील पंचकर्माची सविस्तर माहिती लिहा आणि कुठले तरी उपक्रम 2 गोष्टींचं एक्सप्लेनेशन करा त्यातल्या, असं सांगितलं जातं. मग आता पंचकर्म करतात कुठली कुठली पंचकर्म आहेत, तर पंचकर्माला प्रत्येक पंचकर्माला काय असतं की म्हणजे पश्चात कर्म पण असतं आणि पूर्वकर्म पण असतं. आता वमन, विरेचन, बस्ती, नसते आणि रक्तमोक्षण काय आहे दोन्हीही ही 5 हे आहेत. मग आता वमनामध्ये काय असतं की उलटी करणे. उलटी करणे म्हणजे काय केलं जातं, अखंड पान केलं जातं एखाद्या गोष्टीचं, घृतपान किंवा ह्याचं, आणि मग परत 2 बोटांनी आपल्याला काय केलं सांगते की उलटी कर, किंवा आपोआपच उलटी येते. कधी कधी खूप वात एखादा काढा देतात किंवा एखादं घृतपान करायला सांगतात, तर त्यावेळेस काय होतं आपल्याला आपोआपच काय होतं कधी कधी उलटी होते. नंतर विरेचन सांगतात की विरेचन मध्ये काय करतात, विरेचन मध्ये पण घृत विरेचक असतं किंवा हे असतं, तर त्याच्यासाठी विरेचन देतात किंवा काढा क्वाद देतात आणि आपल्याला काय होतं की मोशन्स होतात खूप मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्यामुळे काय होतं की विरेचनाने पण जुलाबानी काय होतं की आपल्याला बऱ्यापैकी दोषांचं हे होऊन हे होतं. बस्तीला काय करतात, तर काडे किंवा क्वाथ हे काय करतात आपल्याला मागे आपल्याला ऍनस मधून काय करतात त्यांचं वरून बस्ती देतात. मग तो कधी कधी व्हजायनल पण असतो, म्हणजे स्त्रियांमध्ये व्हजायनल बस्ती पण देतात. व्हजायनल बस्तीमध्ये ते काय करतात तर करून युटरसचे काही आजार असतात आपल्या पिशवीचे, गर्भाशयाच्या पिशवीचे, त्या आजारांना वजायनामध्ये दिला जातो, किंवा ज्यांना इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट घ्यायची त्यांना पण बस्ती काय केला जातो, वजायनामध्ये पण दिला जातो, आणि उत्तर बस्ती जो असतो तो ऍनस मध्ये पण दिला जातो. नसते म्हणजे काय तर डोळ्यांचे आजार किंवा केस पांढरे होतात तुमचे लवकर, तर त्यासाठी काय केलं जातं, वेगवेगळे औषधं वापरून घृतामध्ये किंवा तेलांमध्ये नसते बनवलं जातं. शक्यतो तुपामध्येच बनवतात, गाईच्या तुपामध्ये, तर वेगवेगळे औषधं टाकून बनवतात आणि त्याचं नस्य केलं जातं. आणि रक्तमोक्षण म्हणजे काय तर रक्त जर प्रकुपित झालं असेल तर जळवा लावतात तिथं रक्त प्रकुपित झालंय, कारण जळवा काय करतात फक्त अशुद्ध रक्तच पितात, त्या शुद्ध रक्त कधी पित नाहीत, तर त्या जळवा लावल्या जातात आणि ते अशुद्ध रक्त पूर्ण पिऊन झाल्यानंतर त्यांना त्यांना ते आपोआपच सोडतात. सोडल्यानंतर त्यांना पाण्यात टाकलं जातं आणि पाण्यात टाकून त्यांना परत ते उलट रक्त बाहेर पडून उलटी करून काढलं जातं, नाही तर ते काय होतं, तर जळवा मरून जातात, म्हणून त्यांना उलट करून परत ते रक्त बाहेर काढलं जातं उलटीतनं त्यांच्या. आणि अशा प्रकारे रक्तमोक्षण म्हणजे अशुद्ध रक्तच फक्त बाहेर काढलं जातं. आता ह्यातले सगळ्यात महत्वाचे पहिले कोण आहेत, 2 आहेत, ते स्नेहन आणि स्वेदन आहेत. आणि स्नेहन स्वेदन केल्यानंतरच हे पूर्वकर्म आहेत. स्नेहन आणि स्वेदन काय आहेत, ह्या पंचकर्माच्या आधीची पूर्वकर्म आहेत. मग स्नेहनमध्ये काय केलं जातं की पूर्ण अंगाला काय केलं जातं, मालिश केलं जातं किंवा मसाज केला जातो, तो पण शास्त्रोक्त मसाज असतो. मग त्याला पण आजार कोणता आहे, व्याधी कोणता आहे बघून त्या प्रमाणामध्ये तेल किंवा त्या प्रमाणामध्ये काढे किंवा तर्पण किंवा कधी कधी उठणं जे असतं ते पण तेलामध्ये चोळून, वृक्ष घर्षण म्हणतो त्याला, वृक्ष घर्षण. आणि मग नंतर अशी लाकडाची पेटी असते, त्या पेटीमध्ये बसवून स्वेदन केलं जातं. मग कधी कधी नाडी स्वेद पण असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा वापर काय केला जातो आपल्याला आयुर्वेदातील पंचकर्मामध्ये केला जातो. नंतर आता पंचकर्मामध्ये वापरणारे द्रव्य तुम्हाला मी सांगितले की क्वाथ वापरतात, घृत वापरतात, तैले वापरतात, काढे वापरतात. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वापर केला जातो. आता अजून एक प्रश्न विचारला जातो, आयुर्वेदाची बलस्थाने सांगा आणि आयुर्वेदाच्या मर्यादा सांगा, आणि त्याच्यावरती आपल्याला हे करा. आयुर्वेदाची बलस्थानं कोणती आहेत, तर स्वस्थवृत्त संकल्पना आहे आयुर्वेदामध्ये. स्वस्थवृत्त संकल्पना आपण बघितली की समदोषा हा समाग्निश्च, किंवा आयुर्वेद काय करतं, स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे ही कल्पना फक्त आयुर्वेदामध्ये आहे की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि व्याधीच्या विकाराचे हे करणं, हे आयुर्वेदाचं बलस्थान आहे की स्वस्थ व्यक्ती पण निरोगी राहावी, तिने दीर्घायुष्य राहावं, हा आयुर्वेदाचा काय आहे, मेन उल्लेख आहे किंवा मेन विचार आहे. त्यामुळं आयुर्वेदाचं पहिलं बलस्थान काय, स्वस्थवृत्त जी संकल्पना त्यांनी मांडली ती सगळ्यात महत्वाची. आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात अजून एक आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो की समदोषा हा समअग्निश्च समधातू मलक्रिया, म्हणजे तिन्ही दोष, 7 धातू, 3 मल, आणि ह्या सगळ्यांचा उल्लेख करून पण यांनी आत्मा, मन आणि इंद्रियांचा पण उल्लेख केला. आणि हा उल्लेख कुठल्याही शास्त्रांमध्ये किंवा कशांमध्ये आढळत नाही. WHO नी पण आधी
फक्त शारीरिकच टाकली होती, पण नंतर हे आयुर्वेदाचा उल्लेख किंवा योगाचा उल्लेख बघून त्यांनी मन, आत्मा आणि इंद्रियांचा उल्लेख केला. हे सुद्धा आयुर्वेदाचं काय आहे, एक प्रकारचं बलस्थान आहे. नंतर काय, निदान परिवर्जन. निदान म्हणजे काय, तर कारण, एखाद्या गोष्टीचं कारण हुडकणे. आणि आयुर्वेदामध्ये वैद्य काय करतो की प्रामुख्याने रोग्याला कुठल्या कारणाने हा आजार झालाय किंवा कुठल्या कारण आहे, म्हणजे व्याधीची मुळे काय आहे, कुठला व्याधी आहे, त्याचं निदान पहिल्यांदा करतो आणि मगच त्या कारणाचं परिवर्जन. तुम्ही किती औषधं द्या, तुम्ही जर कारणाचंच परिवर्जन नाही केलं तर काय होणार नाही, व्याधी कमी होणार नाही. हा आयुर्वेदाचं एक मोठं बलस्थान आहे. त्याच्यानुसार काय आहे आयुर्वेदामध्ये अजून, की अपुनर्भव चिकित्सा, म्हणजे तुम्ही एखाद्या रोग्याला व्याधीला चिकित्सा दिली तर रोग पुन्हा उद्भवू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, की अपुनर्भव चिकित्सा असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या रोगातनं बाहेर आल्यानंतर पण त्याच्यानंतर आपण त्याला बोलवतो परत, का तर मग त्याच्यामध्ये शमन चिकित्सा असते, कधी कधी शोधन चिकित्सा असते, अजून परत आजार होऊ नये म्हणून. तर त्याला आपण काय म्हणतो, अपुनर्भव चिकित्सा म्हणतो. त्याच्यानंतर काय आहे, की नैसर्गिक उपचार पद्धती आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळे नैसर्गिक द्रव्य वापरले जातात, म्हणजे काढे असू देत, तेल असू दे, क्वाथ असू दे, औषधी वनस्पती असू देत, किंवा भस्म असले तरी ते भस्मावर सुद्धा आपण काय करतो, धातूंच्या वरती पण भस्म बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करतो आणि त्यावेळेसच ते आपल्या शरीराला साथ मिळवणार, त्यावेळेसच आपण ते वापरतो. त्यामुळं आयुर्वेद काय आहे, की नैसर्गिक उपचार पद्धती हे तिचं काय आहे, बलस्थान आहे. नंतर पंचकर्म चिकित्सा, म्हणजे शोधन चिकित्सा जी आहे, शमन चिकित्सा तर महत्वाची आहे, पण आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा हे सुद्धा एक आयुर्वेदाचं खूप मोठं बलस्थान आहे. कारण पंचकर्म चिकित्सेमधून आपण काय करतो, की खूप मोठ्या, म्हणजे आता वमनामध्ये आपण जठराशयातला कफ काढून टाकतो, किंवा विरेचनामध्ये पण आपण आतड्यातले दोष काढून बाहेर टाकतो, किंवा रक्तमोक्षणामधल्या रक्तधातूचं आपल्याला किती होणारे व्याधी आहेत तर त्याचं आपल्याला हे करता येतं. असं सगळ्या गोष्टींचं काही ना काहीतरी काय आहे, पंचकर्मातल्या गोष्टीच्या चिकित्सेचं महत्व आहे. नंतर इंद्रिय, मन आणि आत्मा विचार मी तुम्हाला सांगितलं तो मगाशी. आणि अजून एक काय आहे त्यांच्यामध्ये, की रसायन वाजीकरण चिकित्सा कशामध्येच नाहीये, पण जो च्यवनप्राश आपण वापरतो ती पण काय एक प्रकारची रसायन चिकित्सा आहे. त्याच्यामुळे पण काय होते, आपली प्रतिकार शक्ती वाढते. एक प्रकारचं रसायनच आहे च्यवनप्राश म्हणजे. पण त्याच्यानंतर सप्तधातूंचं पण कार्य वाढतं. वाजीकरण चिकित्सेमध्ये पण इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट होण्यास किंवा आपल्या शरीराचं बल वाढवायला काय करते, मदत करते. कळलं का? ह्या सगळी आयुर्वेदाची काय आहेत, बलस्थानं आहेत. आता आयुर्वेदाच्या मर्यादा काय आहेत बघा. आयुर्वेदाला राजमान्यता फारशी नाहीये, कमी राजमान्यता, सेकंडरी हे केलं जातं. कारण सगळेजण स्वतःच आपणच लोक असं करतो की ॲलोपॅथीच्या लोकांना महत्व देतो, कारण इमर्जन्सी सायन्स आहे आयुर्वेदाचं. तसं इमर्जन्सी गोष्टींच्या वरती फारसा उपयोग होत नाही. म्हणजे काही गोष्टींना होऊ शकतो, पण आता स्नेक बाईट झाला तर आपल्याला अँटी स्नेक वेनमच पाहिजे. तिथं तुम्ही आयुर्वेदाच्या चिकित्सांचा फारसा वापर नाही करू शकत. त्यामुळे काय होतं, की आयुर्वेदाला राजमान्यता पण नाहीये आणि त्यामुळे काय होतं, की किती नाही म्हटलं तरी आयुर्वेदाला त्या प्रमाणामध्ये मर्यादा येतात. आयुर्वेदामध्ये इन्शुरन्स हा प्रकार नाहीये. तुम्ही बघा ॲलोपॅथीच्या सगळ्या ट्रीटमेंटला तुम्हाला इन्शुरन्स असतो, कॅशलेस होतं किंवा काय असतं. जसं आयुर्वेदामध्ये इन्शुरन्स हा प्रकार आयुर्वेदामध्ये नसतो. आयुर्वेदाची चिकित्सा प्रभावी आहे नाही असं नाही, पण त्याला थोडीशी पथ्य पाळावी लागतात. त्यामुळे बरेच लोक ती तयार नसतात. त्याच्यामुळे पण आयुर्वेदाला खूप कमी प्रमाणामध्ये महत्व आहे. त्याच्यानंतर संशोधन कमी, रिसर्च कसं आहे, रिसर्चला खूप पैसा लागतो आणि तसा गव्हर्नमेंट कडनं काय होतं, आपल्याला रिसर्चसाठी पैसा मिळत नाही. आणि ॲलोपॅथीमध्ये प्रत्येक ड्रग्जवर किंवा प्रत्येक औषधावरती खूप काम केलं जातं, रिसर्च केले जातात. त्या मानाने आयुर्वेदातल्या औषधांच्या वर किंवा आयुर्वेदातल्या आजारांच्या वरती चिकित्सा किंवा संशोधन जास्त प्रमाणामध्ये केलं जात नाही. मग तेच सांगितलं मला, इमर्जन्सीला मर्यादा. नंतर औषधी निर्मितीवरती पण सरकारी नियंत्रण नाहीये. आपण जे काही फार्मसी कंपनी बघतो त्याच्यावरती, ॲलोपॅथीच्या सगळ्या कंपन्यावरती सरकारचं नियंत्रण आहे. एवढ्याच पैशाला विकायचं, किंवा त्या ड्रगची तपासणी केली जाते आणि मगच ते ड्रग बाजारात आणलं जातं. तसं आयुर्वेदामध्ये कोण पण कुठून पण उठून काही पण, म्हणजे आता तुम्ही बघा सौंदर्य साधनांमध्ये पण कोण पण उठतं आणि सांगतं की माझ्याकडे उठणं आहे, माझ्याकडे
ह्याचा पॅक आहे माझ्याकडे, मी मुलतान मिट्टी लावा, कोण सांगतं जास्वंदीचं ते ते हे टाकाय, असं काही पण बाहेर त्याला त्या प्रोडक्शनला गव्हर्नमेंटचा कंट्रोल पाहिजे. कुठल्या पण औषध निर्मितीवरती काय पाहिजे की त्याची तपासणी करून बघितली पाहिजे की त्याच्यामध्ये काही भेसळ नाही ना, किंवा ते नक्की प्रॉडक्ट त्या क्वालिटीचं आहे ना. तसं औषध निर्मितीवरती पण, आयुर्वेदाच्या औषध निर्मितीवरती सरकारचं बऱ्यापैकी कंट्रोल किंवा बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचं काय नाहीये, नियंत्रण नाही. त्यामुळे कोणी पण उठतं आणि काही पण औषधं बनवतं किंवा काही पण औषधं काढतं. हा त्याचा काय आहे सगळ्यात मोठा तोटा आहे. त्याच्यानंतर काय आहेत, बहुगुणी औषधे कमी आहेत. बहुगुणी औषधे कमी आहेत म्हणजे काय, तर आपल्याकडे काय आहे की एकच औषध दोन तीन गोष्टी आहेत. तर तुम्ही समजा आता मॉडर्न मेडिसिन मध्ये आपण सिट्रिझिन घेतलं तर ते काय करतं, खाज पण कमी करतं आणि काय करतं, सर्दीवरती पण काम करतं. आणि त्याच्यावर झोप पण, थोडं साईड इफेक्ट म्हणून झोप लागते. पण तसं आयुर्वेदाच्या गोष्टींचं कसं काय, संजीवनी उटी बघा कशी आहे की ती दुर्मिळ झाली आहे. पूर्वी तुम्हाला आठवतं हनुमानाने संजीवनी वटी आणली आणि ती लक्ष्मणाला पाजल्यानंतर तो शुद्धीवर आला. तशी औषधं आता दिसत आहेत का, नाही. किंवा औषधांची पोटन्सी पण कमी झाली आहे. कारण पूर्वीच्या काळी जशा जमिनी होत्या किंवा पूर्वीच्या काळी जशी झाडं होती तशी आता राहिलीत का, की त्यांची पोटन्सी काय झालीये, कमी झाली आपोआपच. त्यामुळं बहुगुणी औषधं पण काय झाली आहेत, कमी झालीत किंवा कमी, आणि जंगलं पण राहिली नाहीत की जाऊन जाऊन हुडकून आणावीत. तर तसं राहिलेलंच नाही. त्याच्यामुळे काय होतं, प्रॉब्लेम होतो. नंतर दीर्घकाळ औषधं घ्यावी लागतात आणि पथ्य पाळावी लागतात. त्यामुळं पण लोकांना काय होतं की इतर लोकांना काय असतं, थोड्या प्रमाणामध्ये पटकन सुटका झाली की सगळं बरं वाटतं. तसं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा काय होतं की आयुर्वेदामुळं, मग त्यामुळे आयुर्वेदाला काय येतात, मर्यादा येतात. कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या आपण, पहिली गोष्ट बघितली आपण की राजमान्यता कमी आहे त्याला. नंतर पगार सुद्धा बघा तुम्ही की मेडिकल ऑफिसर म्हणून जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर मेडिकल ऑफिसरला जातात तेव्हा ॲलोपॅथिक डॉक्टरांना खूप मोठ्या प्रमाणात पगार असतात, पण त्या मानाने आयुर्वेदिक डॉक्टरांना अगदी नगण्य पगार असतात. म्हणजे ह्यांना जर आयुर्वेदिक डॉक्टरांना 40,000 पगार असेल तर एमबीबीएस डॉक्टरांना 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास पगार असतो. म्हणजे राजमान्यताच कमी आहे. आपलं शास्त्र असून, भारतातलं ओरिजिन असून पण आयुर्वेदाला राजमान्यता कमी आहे. त्याच्यानंतर संशोधन पण कमी, रिसर्च. नंतर इमर्जन्सी सायन्सेस मध्ये मर्यादा आहेत. औषध निर्मितीवरती सरकारी नियंत्रण नाही. बहुगुणी औषधी कमी आणि दीर्घकाळ औषधं सुरू ठेवावी लागतात किंवा दीर्घकाळ पथ्य पाळावं लागतं आणि विमा संरक्षण नाही. म्हणजे आयुर्वेदिक उपचाराला कुठलं पण पॉलिसी कव्हर नाहीये. त्याच्यामुळे लोक थोडे जरा जास्त पैसे लागले, काही आयुर्वेदिक औषधांना लागतात पैसे जास्त, कारण सुवर्ण भस्म किंवा त्याला सोन्याचं भस्म असतं, तर त्या सोन्याला पैसे जास्त लागणार. मग ते लोक औषधं घ्यायला नाही म्हणणार, ती औषधं महाग विकली जाणार. तर विमा संरक्षण नसल्यामुळे पण लोक काय करतात, आता पंचकर्माला पण थोडे पैसे जास्त लागतात. कारण ते तेल क्वाथ बनवायचं, त्या वस्तू करायच्या, त्याला वेळ लागतो, त्याला द्यायला वेळ लागतो, त्याच्या तशी इन्स्ट्रुमेंट्स लागतात, त्याला तसं हे लागतं, मनुष्यबळ लागतं, मसाजला बायका लागतात, तिचा वेगळा पगार द्यावा लागतो. तर हे सगळं संरक्षण नसल्यामुळे काय होतं की लोक तयार होत नाहीत. कॅशलेस असलं की लोक काय होतात, लगेच तयार होतात. आता अजून एक प्रश्न येतो, आयुर्वेदिक जीवन पद्धती यावर निबंध लिहा. मग आयुर्वेदिक जीवन पद्धतीमध्ये तुम्हाला दिनचर्या, ऋतुचर्या, त्या दोन्ही गोष्टींचं पालन आणि आहार विहार आणि त्रिस्तंभ. त्रिस्तंभ कोणते, तर निद्रा, ब्रह्मचर्य आणि अजून तिसरा कोणता आहे ग, विसरले मी. मग ह्याच्यामध्ये कुठले आहार मॅडम, त्रिस्तंभ? आहार, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, 3. हा, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे ते त्रिस्तंभ जे आहेत ते पण तिथं विचार करायचे. म्हणजे आहार विहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, आचार विचार, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला तिथं आयुर्वेदाच्या निबंधामध्ये काय करायचंय, उल्लेख करायचा आहे. हा, बर. आता अजून थोडं एक प्रश्न आहे, तो पुढच्या वेळेस कुणाचं लेक्चर आहे आता? आता नाहीये मॅडम कोणाचं. नाहीये सर, नाहीये. सरांचं होतं पण ते घेणार. ते सर नाही येतात. बर.
ते आपले तर अजून 2-3 क्वेश्चन आहेत की आचारसंहिता विचारली का नाही, तर आचारसंहिता म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या बरं का, असा पण प्रश्न विचारतात. आचारसंहिता लिहा आयुर्वेदानुसार. आयुर्वेदानुसार आचारसंहिता म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या म्हणजेच आचारसंहिता. आणि आता मी तुम्हाला सांगितलं आयुर्वेद आणि योग यांचा संबंध स्पष्ट करा, तर ते मी आता जे सगळं सांगितलं ते आयुर्वेदाचा आणि योगाचा परस्पर संबंध सांगायचा. तर आता हे सगळं मी तुम्हाला आज प्रश्नासहित सांगितलंय. हो मॅडम. आणि सिद्धांत तर मी सांगितलेच तुम्हाला. आयुर्वेदाचे मुख्य सिद्धांत लिहा आणि आधुनिक काळात आयुर्वेदाचे महत्व सांगा. आधुनिक काळातल्या आयुर्वेदाच्या महत्वामध्ये मी तुम्हाला आज पहिल्यांदा जे सगळे पॉइंट सांगितले होते. प्रतिबंधात्मक आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, मन शरीर संतुलन करतं, असाध्य व्याधी, दीर्घकालीन व्याधी, आयुर्वेदाचे दुष्परिणाम कमी औषधांचे. नंतर काय करतं ते आर्थिक घटकांसाठी उपयोगी, म्हणजे आर्थिक घटक म्हणजे काय, तर कमी पैसे लागतात, फार पैसे लागत नाहीत. जीवनशैली सुधारण्यासाठी, दीर्घायू राहण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदामध्ये उल्लेख करायचा. आणि पांचभौतिक सिद्धांत, नंतर दोष धातू, प्रकृती सिद्धांत, ते मल मूत्र त्रिमल, नंतर गुणसिद्ध, एकांतश म्हणजे सगळे इंद्रियांचा सिद्धांत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि आत्मा आणि मन. प्रकृती विचार सिद्धांत, हे सगळ्याचा सिद्धांत, अग्नि सिद्धांत, हे आपण सगळे बघितले. सप्तधातूच्या अग्नी, पंचभौतिक अग्नी आणि चाठराग्नी, 13 अग्नी आहेत. तर हे सगळं शिकवलं जातं, त्याच्यामध्ये ते मेन्शन करायचं. तुम्ही अजून पण प्रश्नपत्रिका बघा. पुढच्या लेक्चरमध्ये मला सांगा की काय आयुर्वेद तुम्हाला. हो मॅडम. आयुर्वेद सगळे सिद्धांत किती आहेत मॅडम? आयुर्वेद सिद्धांत मोजा ना. पहिल्यांदा पंचमहाभूतापासून बनले पांचभौतिक सिद्धांत. दुसरा कुठला सिद्धांत, तर आपल्याला त्रिमल सिद्धांत, 3 मल आहेत. नंतर 3 दोष आहेत, त्रिदोष, वात, पित्त, कफ, आणि त्याच्यानुसार प्रकृती ठरते. त्रिदोष आणि प्रकृती सिद्धांत वेगळा बरं का. त्रिदोष सिद्धांत म्हणजे वात, पित्त, कफ, आणि प्रकृती म्हणजे मी तुम्हाला ते 7 प्रकारच्या प्रकृती तयार होतात. वात, पित्त, 1 दोष प्रधान, 2 दोष प्रधान आणि समदोष, ही प्रकृती झाली. आणि त्याचे गुण पण सांगितलेत मी तुम्हाला की प्रत्येक गोष्टीचं हे असेल तर काय असतं म्हणून. नंतर प्रकृती सिद्धांत सांगितला. नंतर मी तुम्हाला अग्नी सिद्धांत सांगितले, 13 प्रकारचे अग्नी आहेत म्हणून. नंतर सप्तधातूचा सिद्धांत की 7 धातू आहेत, हा एक सिद्धांत आहे. 13 अग्नी आहेत, हा एक सिद्धांत, म्हणजे 7 झाले. माझा अंदाज. आणि उपस्तंभ की 3 पिलर कुठले आहेत, की निद्रा आणि आहार आणि ब्रह्मचर्य, हा पण सिद्धांतामध्ये लिहिला तर चालतो. आणि अजून एक काहीतरी राहिला का आपला कुठला, त्रिमल मॅडम. त्रिमल सांगितलं की आपण, पुरुष आणि हे. अजून काय राहिले का बघा बघू, नोट्स मध्ये एकदा चेक करा. 9 आहेत, 8 का 9 आहेत. म्हणजे पांचभौतिक आहे. इदम सर्व पांचभौतिक, पिंडी ते ब्रह्मांडी, दोष धूत मूल मूलम ही शरीरम, दोष धातू आणि मल मूल हे शरीर आहेत. मल त्याच्यामध्ये आला. पण मग आहे गुण, ना? त्रिगुण त्रिगुण हा त्रिगुण एक राहिला, बरोबर. गुण सिद्धांत, त्रिगुण सिद्धांत राहिला, बरोबर, करेक्ट. बाकी आलंय सगळं. मग एकादश इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि आत्मा, मन, शरीर, एकादश इंद्रिय सिद्धांत म्हणायचं त्याला. मी तुम्हाला ते वाक, पाद, पाणी, उपस्थ, ते सगळं लिहून दिलंय. तुम्ही लिहून घेतलंय का ते? कर्मेंद्रिय कोणती, ज्ञानेंद्रिय कोणती, प्रकृती विचार सिद्धांत, ते प्रकृती सांगितलेले. आणि त्रिस्तंभ, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, त्रिस्तंभ. आणि चिकित्सा सिद्धांत एक राहिला की चिकित्सा सिद्धांत, अग्नि सिद्धांत सांगितलं, चिकित्सा सिद्धांत राहिला तुम्हाला शिकवायचा माझ्याकडनं. तर चिकित्सेमध्ये काय करतो रोगी, म्हणजे वैद्य काय करतो की त्रिदोषामधील कुठला दोष विषम अवस्थेमध्ये आहे तो बघतो. तो कसा बघतो, तर तुम्हाला मी त्याचे गुण सांगितले. त्या गुणावरून त्याला कळतं की कुठल्या दोषाचा प्रकोप झाला आहे किंवा कुठला दोष कमी झाला आहे. मग तो काय करतो वैद्य, जर दोषांचा प्रकोप झाला असेल तर तो काय करतो, त्या दोषांच्या विरुद्ध गुणांचा वापर किंवा औषधांचा वापर करतो आणि त्याचं पालन करून त्याची चिकित्सा करतो. हे महत्वाचं आहे. तर हा चिकित्सा सिद्धांत झाला. मग बऱ्यापैकी आपलं सगळं कव्हर झालंय. पुढच्या लेक्चरला अजून तुम्ही प्रश्न बघून ठेवा, तुम्हाला काय अडले तर मला सांगा. पुढच्या वेळेला आता आपण प्राणिकीलिंग किंवा निसर्गोपचार चालू करू. मॅडम